फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नांदेड येथे 20व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले। या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व राहुल प्रधान यांची, तर मुख्य संयोजकपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव गावंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याची माहिती आज नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य संघटक किशोर ढमाले यांनी दिली। विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत अन्य महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांचाही निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार संविधानाचे ज्येष्ठ अभ्यासक व कादंबरीकार डॉक्टर अनंत राऊत यांची कोषाध्यक्षपदी, नांदेड येथील सुप्रसिद्ध रंगकर्मी डॉक्टर विजयकुमार माहुरे यांची मुख्य समन्वयकपदी, तर कवी तथा माध्यम अभ्यासक डॉक्टर राजेंद्र गुणारकर यांची विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलनाच्या मुख्य निमंत्रकपदी निवड करण्यात आली असल्याचे किशोर ढमाले यांनी सांगितले। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे आणि संमेलनाचे राज्य संघटक किशोर ढमाले सर आपल्यासोबत आहेत। सर, 20वे साहित्य संमेलन नांदेडमध्ये आयोजन करण्यात आलं आहे, कसं नियोजन असणार आहे? 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे नांदेड नगरीत आयोजित करण्यात आलेलं आहे। नांदेड नगरी ही गुरु गोविंद सिंगांची अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणारी अशी भूमी आहे। ही सुफी परंपरेची भूमी आहे, नामांतर शहीदांची भूमी आहे, शेतकरी लढ्याची, शेतकरी आंदोलनाची ही भूमी आहे। अशा या भूमीमध्ये हे 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे। फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात या संमेलनाचं आयोजन करण्याचा निर्णय हा झालेला आहे। प्रस्थापित साहित्य संमेलनाच्या तुलनेमध्ये हे विद्रोही साहित्य संमेलन कसे वेगळे ठरणार आहे? प्रस्थापित मराठी साहित्य संमेलन जे आहे ते ब्राह्मणी, भांडवली, पुरुषसत्ताक अशा विषमतावादी मूल्यांचा पुरस्कार करणारं संमेलन आहे आणि त्या संमेलनाच्या विरोधामध्ये 1999 पासून दलित, आदिवासी, ग्रामीण, कष्टकरी, शेतकरी, मुस्लिम मराठी, ख्रिश्चन मराठी, स्त्रीवादी, भटके विमुक्त अशा वेगवेगळ्या साहित्य प्रवाहांच्या एकत्रीकरणातून विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं विद्रोही साहित्य संमेलनाचा मंच उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आदरणीय बाबूरावजी बागुल, डॉक्टर यशवंत मनोहर, डॉक्टर अजीज नदाफ, वाहरू भाऊ सोनवणे, आनंद पाटील, जयंत पवार, संजय पवार, उर्मिलाताई पवार, कॉम्रेड तारा रेड्डी, गणेश विस्पुते, डॉक्टर अशोक राणा यांसारखे दिग्गज मंडळी जी आहेत ती या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी आत्तापर्यंत निवड झालेली आहे या सर्वांची आणि या सर्वांनी या चळवळीचं नेतृत्व केलेलं आहे। या निमित्तानं नांदेड नगरीमध्ये 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होतं आहे आणि या संमेलनाच्या निमित्तानं साहित्य, संस्कृती आणि एकंदर राजकीय सांस्कृतिक परिस्थिती याबद्दलची चर्चा या संमेलनात होणार आहे आणि संविधानाचे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे, लोकशाहीचे प्रश्न हे बिकट झालेले आहेत या काळामध्ये आणि कष्टकरी जनतेच्या दृष्टिकोनातून, शेतकरी, बहुजन, दलित जनतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती आहे। त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी हे विद्रोही सांस्कृतिक चळवळ ही सिद्ध झालेली आहे। आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत हे विद्रोही साहित्य संमेलन किती गरज भासते? एकंदरच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आलेली आहे। लोकशाहीचा चौथा खांब असलेलं माध्यमं आणि इतर गोष्टी ह्या कोसळलेल्या आहेत। न्यायालयीन यंत्रणासुद्धा दबावाखाली, दडपशाहीखाली आहे। हे तर उघडपणे आपण अनुभवतो आहोत। निरनिराळ्या प्रश्नांमध्ये, प्रकरणांमध्ये आपण हे बघितलेलं आहे। सामान्य कष्टकरी माणसाचा आवाज हा दाबण्याचा प्रयत्न होत आहे आणि संसदीय आणि संसदबाह्य, घटना मान्य आणि घटनेला मान्य नसणाऱ्या अशा सर्व प्रकारच्या आयुध, उपकरणं आणि प्रकार, माध्यमं यांचा वापर करून सामान्य माणसाला दडपण्याचा प्रकार हा सर्वदूर होत आहे। एक अघोषित आणीबाणी या देशामध्ये 2015 पासून सुरू झालेली आहे आणि त्या अघोषित आणीबाणीचं आता तर घोषित आणीबाणीमध्ये उघड सनातन आणि मनुवादी आणीबाणीमध्ये रूपांतर होतं आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश, कलबुर्गी सर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे खून करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक विरोधातला आवाज, प्रत्येक मतभेदाचा आवाज, प्रत्येक
वेगळं काहीतरी सांगू इच्छिणारा आवाज हा दडपण्याचा प्रयत्न हा या देशामध्ये होतो आहे. आणि म्हणून अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये हे 20वं विद्रोही साहित्य संमेलन नांदेडसारख्या भूमीमध्ये होत आहे. या नांदेड शहर आणि विभागानं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सामान्य माणसाच्या बाबतीमध्ये लढाई केली आहे. मग ते शेतकऱ्यांचे प्रश्न असोत किंवा मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा प्रश्न असो, एक स्वाभिमानाची, अस्मितेची, स्वत्वाची, अभिव्यक्तीची, लोकशाहीची लढाई ही नांदेडकरांनी केलेली आहे. म्हणून आम्ही अत्यंत आनंदानं हे साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित करत आहोत. या संमेलनामध्ये आज अनेक जणांची नावे घोषित करण्यात आले, ते कोण कोण आहेत? या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पॅन्थरचे नेते, युवा नेते आणि ज्यांना एक पॅन्थरच्या चळवळीचा वारसा आहे, त्यांच्या घरामध्येच तो वारसा आहे. त्यांचे वडील प्रधान सर हे पॅन्थरच्या चळवळीचे नेते होते आणि दलित पॅन्थरच्या हिरक महोत्सवानिमित्त ज्यांनी महाराष्ट्रभर कार्यक्रम घेतलेत, सांस्कृतिक कार्यक्रम, वैचारिक कार्यक्रम, असे युवा नेते राहुल प्रधान हे या 20व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. त्यांची निवड आज घोषित करण्यात आलेली आहे. आणि मुख्य संयोजकपदी सामाजिक चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानशी संबंधित असे शिवाजीराव गवंडे पाटील हे या संमेलनाच्या मुख्य संयोजकपदी आहेत. कोषाध्यक्षपदी संविधान तज्ज्ञ डॉक्टर अनंत राऊत सर, मुख्य निमंत्रकपदी डॉक्टर राजेंद्र गुणारकर सर, माध्यम तज्ज्ञ आणि कवी म्हणून प्रसिद्ध आहेत ते. आणि त्याचबरोबर मुख्य समन्वयकपदी डॉक्टर विजयकुमार माहुरे, सुप्रसिद्ध रंगकर्मी हे असणार आहेत. तर यांची निवड आज राज्य कार्यकारिणीच्या वतीनं आम्ही घोषित केलेली आहे. आणि यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहरामध्ये 20वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे यशस्वीरित्या पार पडेल अशी अपेक्षा आम्ही या निमित्तानं व्यक्त करतो. विद्रोही विचाराच्या तरुण पिढीला आणि सामान्य नागरिकाला आपण काय आवाहन कराल? विद्रोही विचार हा विषमतेच्या विरोधामध्ये, हुकुमशाहीच्या विरोधामध्ये लोकशाहीचा, समतेचा आवाज म्हणून पुढं येत असतो आणि हा प्रत्येक कालखंडामध्ये येत असतो. आणि म्हणून 20व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आम्ही सर्व नांदेडकरांना आवाहन करतो, विद्यार्थ्यांना, तरुणांना, की आपण या संमेलनात या, वाजत गाजत या. कारण विद्रोही साहित्य संमेलन म्हणजे एक सांस्कृतिक युद्ध आहे आणि जीवनाचा उत्सव आहे. तो दुःख, आनंद यांच्या संदर्भातही विचार करण्याचा आणि ते व्यक्त करण्याचा हा उत्सव आहे. आणि म्हणून याच्यामध्ये महाराष्ट्रभरातून लेखक, साहित्यिक, रसिक, श्रोते येणार आहेत. 10,000पेक्षा जास्त लोक सहभागी होणार आहेत. तर या संमेलनामध्ये आपण याच्यामध्ये कथाकथन असणार आहे, कविता असणार आहे, गाणी असणार आहेत, रॅप असणार आहे, परिसंवाद असणार आहेत, शाहिरी जलसा असणार आहेत, कवी संमेलन असणार आहेत, नाटक असणार आहेत. हे सर्व या निमित्तानं याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी, याच्यामध्ये अभिव्यक्त होण्यासाठी आपण जरूर या संमेलनामध्ये सहभागी व्हा. तरुणांनो या, विद्यार्थ्यांनो या, विद्यार्थिनींनो या, आबालवृद्धांनो या आणि या संमेलनामध्ये सहभागी व्हा असं आवाहन आपण या निमित्तानं करतो. एकंदरीत हे होते किशोर ढमाले सर आणि त्यांनी सांगितले की नांदेडकरांनी अभिव्यक्त होण्यासाठी या संमेलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. कॅमेरामॅन रफिकसोबत मी पवन जगडमोर, देशोन्नती, नांदेड.